3 दिवसापूर्वी झालेल्या संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येत असणाऱ्या सगोडा या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवकाच्या नियुक्तीवर प्रचंड गोंधळ झाला। या गोंधळातच प्रोसिडिंगचे रजिस्टरसुद्धा पळवण्यात गेल्याचा आरोप होत आहे। त्या अनुषंगानं आज सगोडा येथील गावकरी उपसरपंचासह BDO पायघन यांच्या दालनात आले आणि या ठिकाणी त्यांनी काही काळ एक प्रकारचे सौम्य स्वरूपाचं आंदोलन केलं। BDOच्या कानावर त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला। त्यानंतर विस्तार अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन उपस्थितांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला। सगोड्याला गेल्यानंतर तिथं पहिले आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ग्रामसभेचा फोरम होऊ द्या। फोरम झाल्यानंतर त्या पद्धतीने आपण निवड करू आणि शासन निर्णयाचं वाचनही आपण त्या सभेमध्ये करून दाखवलं आणि त्यानुसार जशी समजा त्यांनी जी यादी बनवली होती त्या यादीले पक्का करण्याचं काम आम्ही त्या स्तरावरच केलं आणि जे समजा उमेदवार पर्सेंटेजच्या हिशोबानुसार जसे आपल्याला घ्यायचे होते शासन निर्णयामध्ये दिलेले त्या हिशोबानं आपण क्रमसुद्धा लावला। मग काय झालं मधात त्याच्यात काही लोकांना गडबड केली आणि ती ग्रामसभा हाणून पडली आणि त्याच्यामध्ये जो फोरम झालेलं रजिस्टर होतं आपलं सह्याचं रजिस्टर तेच पडून दिलं आणि ते पडून दिल्यानंतर पुढचं कामकाज आम्हाला चालवता नाही आलं। असा गदारोळ झाला की ते कामकाजच आम्हाला शासन निर्णयामध्ये अशी या प्रकारावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यक्रमाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून आलेल्या अहवालावर आणि त्यानुसार आता पुढची ग्रामसभा ठरवणार असल्याचा निर्वाळा यावेळेस BDO पायघन यांनी दिला। सर्वात जास्त सोपी पर्याय होता या गोष्टीवर किंवा मग हेड होते कसं काहीतरी कॅन्डिडेट तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे तर कुठला तरी चाळणी लावावं लागणार। बरोबर कारण काय तुम्ही असं नाही म्हणू शकत नाही की बाबा कुठले 50 जण मी अर्ज केले आणि त्याच्यात कुठली चाळणी लावली पहिल्यांदा चाळणी लावून आपल्याला ते जे पात्र पोरं आहेत किंवा जे जास्त लायबल आहेत त्यांची पात्रता जास्त आहे त्या पोरांना अगोदर वरती घ्यावं लागेल। नंतरचा विषय आला की बहुमताने घ्यायचं। बहुमत पण कुठं येणार जिथं सारखे असणार त्या ठिकाणी बहुमत येणार। अदरवाईज काय होईल जर एखादा शैक्षणिक पात्रतेमध्ये उंच आहे तर त्याला ते प्राधान्य मिळायला पाहिजे। प्राधान्य मिळण्यासाठी आपण लेखी गाईडलाईन्स साक्षीदार न्यूज संग्रामपूर।